पंच आहेत आणि पंच म्हणून सहपंच म्हणून काम पाहते संदेश चव्हाण जे नॅशनलचे पंच आहेत. रत्नागिरी जिल्ह्याकडून उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची निवड केली जाते असे नॅशनलचे पंच संदेश चव्हाण कामगिरी पाहत आहेत. त्यानंतर शैलेशजी मयेकर उर्फ बाबा मयेकर पंच म्हणून कामगिरी पाहत आहेत. हे एक जिल्ह्याचे पंच म्हणून परिचित आहेत. तसेच आपण लाईनचे पंच पाहिले साई नवलाई तोडाईच्या मागच्या बाजूला जे आहेत ते संतोष कीर आणि साई रत्नच्या पाठीमागे जे पंच आहेत म्हणजे प्रमोद जाधव राज्यस्तरीय पंच म्हणून परिचित असलेले हे पंच आहेत. अतिशय अनुभवी असं पंच पॅनल आपण हे पाहतोय. चांगले निर्णय आपण पाहतोय. निर्णयावरती ठाम असलेले निर्णय आपण पाहतोय. कोणत्याही संघाची बाजू न घेता आपल्या त्या ठिकाणी विनंती असणार आहे लक्ष देणारे पंच ज्येष्ठ कबड्डीपटू मार्गदर्शक सन्माननीय श्री किशोरदादा जोशी या ठिकाणी आपणास विनंती असणार आहे. आपण व्यासपीठावरती येऊन बसा. किशोरदादा जोशी पहिला टाइमआउट घेतला जातोय. महेश गुराव संघ प्रशिक्षक आपल्या संघाला मार्गदर्शन करताना दिसत आहेत. गेम प्लॅन तयार केला जातोय. एक चांगली लढत आपण पाहणार आहोत. मध्यंतरानंतरचा हा सामन्याला पहिला टाइमआउट घेतला जातोय. 5 गुणांची बढ़त आपण पाहतोय साई रत्नच्या खात्यामध्ये. 5 गुणांनी पिछाडी होते तो साई नवलाई पावणाई संघ. जे काही करायचं ते साई नवलाई पावणाई संघाला करायचं आहे कारण एक सामना जिंकून आपल्या गुणांचं खातं तर मात्र खोललेलं आहे साई रत्न संघाने आणि आता गुणांचं खातं खोलायचं आहे. रेड आहे, तिसरी रेड असेल आणि 3 मोठे क्रीडांगणात आहेत. सुपर टॅकलची संधी असेल. उजव्या बाजूच्या कॉर्नरला लक्ष केंद्रित केलं जात आहे. खोलवर केलेली चढाई जबरदस्त अँकल होल्ड तनाचा पॉइंट सुपर टॅकल रायडर बार 2 पॉइंट मिळतील यावेळी साई नवलाई पावणाई संघाला. आणि वरती पॉइंट मिळवणं गरजेचं आहे. 2 पॉइंट साठी 300 रुपये आणि 3 पॉइंट साठी 500 रुपये. सर्व्हिस मध्ये रेड मध्ये पॉइंट मिळवणं गरजेचं लक्ष लागून राहतंय. 2 मोरे बाद केलेत आणि 12 सुरू आहे यांनी जाहीर केलेला 300 रुपयाचं बक्षीस राहत आहे. साई नवलाई पावणाई संघाचा 5 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू शुभम महाराजकर याला जबरदस्त कामगिरी. बक्षिसांचं खातं मात्र खोललं जातं. आजच्या दिवसातून पहिलं बक्षीस मिळवणारा हा खेळाडू ठरतोय शुभम महाराजकर. 2 मोरे बाद केलेत आणि 12 सुरू यांनी नुकतंच जाहीर केलेलं हे बक्षीस होतं आपल्या नावावरती केलंय. रोख रुपये 300चं बक्षीस जातं या खेळाडूला. चांगल्या पद्धतीने बोनस बोनस पॉइंट दिला जातोय. सिद्धार्थ तोरणकर स्कोरबोर्ड सांभाळत आहेत. क्रीडांगणाच्या जिल्ह्याचे पंच आहेत. जिल्हा पंच म्हणून परिचित असलेले सिद्धार्थ तोरणकर आणि बाबा पाटील यांच्या मागच्या बाजूला स्कोरबोर्ड सांभाळत आहेत. म्हणजे कॉमेंट्री बॉक्सच्या समोरचा स्कोरबोर्ड सांभाळत आहेत ते सिद्धार्थ तोरणकर जिल्हा पंच म्हणून आणि कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने फलक सांभाळत आहेत ते पंच आहेत योगेश राकेश आंबेकर जिल्हा पंच म्हणून कामगिरी बजावणारे हे पंच गुणफलकाचा फलक सांभाळत आहेत. दरम्यान चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जाते. सामना अजूनही बरोबर म्हणता येईल कारण 2च गुणांची आघाडी राहते साई रत्न संघाकडे. शैलेश सरकशाचा नायक होतोय. 5 नंबर शैलेश म्हणगे अष्टपैलूची कामगिरी होतोय या सामन्यासाठी कारण जिंकणं गरजेचं आहे साई नवलाई पावणाई संघाला कारण पहिला सामना तो उपविजयी कोणत्याही प्रकारचा पॉईंट नाही आपण चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जात आहे. 3 मोरे खेळणार आहेत. पुन्हा एकदा साई नवलाई पावणाई संघाचा 5 नंबर जशी घेतला चढाईपट्टू शुभम महाराज या आधी चढाईवर त्यांनी 3rd रेड आहे. बघा निश्चितच गुण प्राप्त करावे लागणार ते शुभम याला. या चढाईवर निश्चित 2 गुण प्राप्त केले होते आपल्या संघासाठी. बघा या चढाईवर देखील निश्चितच गुण प्राप्त करण्याची एक सुंदर प्रयत्न याचा दिसतोय. चालू गुण प्राप्त होतो शुभम महाराज करायला आणि एका गुणाचा पुन्हा आपल्या खात्यामध्ये भर पडताना गुण फलकामध्ये
थर्ड रेड आहे ती या ठिकाणी पुन्हा एकदा शैलेश याची साई रत्न संघाचा शैलेश 5 नंबरच्या शिकायला चढाई पडतो स्वतःच्या उद्या कोपऱ्यात कॉलवर चढाई करत नाही निश्चितच उपराष्ट्र चेतन पाटील हाताने निश्चित गुण प्राप्त केला तो शैलेशाने एका गुणानं पुन्हा एकदा भर पडते साई रत्न संघासमोर पुन्हा एकदा सुपर टॅकलची संधी येते साई रत्न संघासमोर 3 खेळाडूंमध्ये जर शिवम हरसकरची पकडले तर 2 गुण निश्चित प्राप्त होणार असते या ठिकाणी साई रत्न संघाला 3 खेळाडूंसमोर संताची चढाई येते शिवम हरसकरची कुठल्या प्रकारे धोका पत्करत नाही सलग 2 चढाईवर 3 गुण प्राप्त केले आपल्या संघासाठी ते शिवम या ठिकाणी पाहायला मिळतो साई रत्न संघाकडून 3 नंबर दशकातला चढाईपट्टू अभिजित वेलणकर साई नवलाई पावणे संघातील 6 खेळाडूंसमोर चढाई करतोय 1-1-2-2 2 गुण प्राप्त करतात 300 रुपयाचं पारितोषिक आहे या ठिकाणी बाळा सुर्वे यांच्याकडून त्याचप्रमाणे 3 गुण जो चढाईपट्टू प्राप्त करेल त्याला 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे ते बाळासाहेब सुर्वे यांच्याकडून बक्षिसांची या ठिकाणी बरसात होताना पाहायला मिळते पुन्हा एकदा 4 खेळाडू साई रत्न संघाचे 4 खेळाडूंसमोर चढाई करतो शुभम दवंडे 1 नंबर ठिकाणी चढाई पडतो आणि सुंदर चढाई या ठिकाणी शुभम यांची कोपररक्षक अपयशी ठरतो शैलेश वडके एक महत्वपूर्ण एक अष्टबोलू खेळाडू होता कोपररक्षकाची भूमिका बजावत होता आणि अपयशी ठरतोय पुन्हा एकदा 7 नंबर जर्सीघातला साई रत्न संघाचा प्रतीक वाडकर चढाईसाठी सज्जायचं साई नवलाई पावणे संघातील 6 खेळाडूंसमोर शुभम हरसकर या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आहे निश्चितच या खेळाडूची पकड जर झाली तर शुभम मैदानामध्ये उपयोग पुन्हा एकदा 4 नंबर जर्सीघातला चढाईपट्टू साई नवलाई पावणे संघाचा चेतन पाटील 3 खेळाडूंसमोर चढाई करतोय साई रत्न संघातील 3 खेळाडूंसमोर चढाई करताना सुपर टॅकलची संधी आहे सुपर टॅकल ऑन आहे बघूया जर चेतनची पकड झाली तर 2 गुण निश्चित प्राप्त होणार ते साई रत्न संघाला 3 खेळाडूंसमोर खोलवर चढाई करतो चेतन कुठल्या प्रकारच्या धोकानं पत्करता मैदानी दिशेने सुखरूप परतताना पाहायला मिळतोय 3 नंबर दिशेने चढाईपट्टू अभिजित वेलणकर पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय या आधी चढाईवर त्याने सुंदर गुण प्राप्त केला होता आपल्या संघासाठी राजेश गावकर कुठे असतील तर आपण या ठिकाणी आपल्या संघात सामील व्हा राजेश गावकर 2 गुण या ठिकाणी गमावं लागतील साई नवलाई पावणे संघाला पुन्हा एकदा अभिजित वेलणकर 200 रुपये बक्षिसाचा मानकरी ठेवतोय बाळाशेठ सुर्वे यांच्याकडून हे बक्षीस मिळते ते अभिजित वेलणकराला 2 गुण प्राप्त करतो चढाईवर जो चढाईपट्टू 2 किंवा 3 गुण प्राप्त करेल त्याला 2 गुण प्राप्त करेल त्या चढाईपट्टूला रोख रुपये 200 पारितोषिक आहे बाळाशेठ यांच्याकडून आणि 3 गुण प्राप्त करेल त्याला त्या चढाईपट्टूला 500 रुपयाचे पारितोषिक आहे बाळाशेठ सुर्वे यांच्याकडून पुन्हा एकदा अपयशी ठरतो तो शुभम दवंडे 1 गुण गमावा लागतो साई नवलाई पावणे संघाला पुन्हा एकदा अभिजित वेलणकर 4 चौकांना चढाई करण्याची सज्ज आहे तो साई नवलाई पावणे संघातील 3 खेळाडूंसमोर चढाई करतोय 1-2 असे चित्रकन सजवले ते अभिजित वेलणकर बघूया स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे कोपऱ्यात संघाला आणि सुंदर पंच कशा प्रकारे 2 गुण या ठिकाणी अभिजित वेलणकराला प्राप्त होत आहे पुन्हा एकदा बाळा सुर्वे यांच्याकडून रोख रुपये 300 रुपयाचं बक्षिसाचा मानकरी ठेवतो तो अभिजित वेलणकर या चढाईवर देखील त्याने 2 गुण महत्वपूर्ण प्राप्त केले आपल्या संघासाठी आणि रत्नकांत शिंदे सुंदर चढाई 1च गुण या ठिकाणी गमावा लागतोय तो उमेश या ठिकाणी 5 होतोय पुन्हा एकदा शैलेश 5 नंबर दशकातला चढाईपट्टू बघा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न रत्नकांत शिंदेला हाताने निश्चित टिपलाय तो शैलेशाने 1 गुण निश्चित पुन्हा एकदा गमावा लागतो तो साई नवलाई पावणे संघाला पुन्हा एकदा शुभम हरसकर साई नवलाई पावणे संघाचा 5 नंबर दशकातला चढाईपट्टू बोनस गुण प्राप्त निश्चितच बोनस या ठिकाणी या चढाईवर प्राप्त करतो आपल्या संघासाठी स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे कोपऱ्यात शैलेश वंडे याला हाताने टिपण्याचा प्रयत्न तो शुभम हरसकर करो या मनोस्थितीचा एकमेव खेळाडू आहे बोनस निश्चित गुण प्राप्त केला आहे आणि खोलवर चढाई आणि निश्चितच यशस्वी ठरतोय तो बोनस गुण प्राप्त होतोय 1+2 3 पॉइंट साई रत्न 3 गुणानं पुन्हा एकदा ताकद बर होते ते साई रत्न संघासमोर पुन्हा एकदा प्रतीक वाडकर 7 नंबर दिवशी चढाईपट्टू साई रत्न संघाचा साई नवलाई पावणे संघातील 7 खेळाडूंसमोर चढाई करताना
गुणफलकाकडे आपण लक्ष दिलं तर 28 गुण साई रत्न संघाचे, 19 गुण आहेत साई नवलाई पवळे संघाचे. राहते साई रत्न संघाकडे, त्यामुळे कोणताही धोका स्वीकारत नाही. आपली सवय पूर्ण करून खेळामध्ये परत जातोय. शुभम दवंडे येतो 1 नंबर रन केलेला हा खेळाडू, उंच असा खेळाडू. याच्याकडून मात्र आजच्या दिवशी चांगला असा बहारदार खेळ मात्र पाहायला मिळत नाहीये. डाव्या आणि उजव्या बाजूने मजा अशी पकडण्याचा प्रयत्न होता. कॉर्नरच्या खेळाडूला धावा त्याने केला, यशस्वी ठरतोय. 1 मोरा बाद होईल, 1 पॉईंट मिळेल. बोनस प्लस 1 पॉईंट, एकूण 2 पॉईंट मिळतील. 21-28 यावेळी मात्र 7 गुणांची आघाडी राहते साई रत्न संघाकडे. 7 गुणांची पिछाडवरती आहे साई नवलाई पवळे संघ. शैलेश वणगे 5 नंबरचे सिद्धांत केलेला खेळाडू डाव्या बाजूने चढायला सुरुवात करतोय. अष्टपैलूची कामगिरी पॉईंट मिळवलाय. मध्यराष्ट्रीय बाद करतोय, किशोर साली बाद होतोय. 1 पॉईंट मिळतोय साई रत्न संघाला. 21-29 असा गुणफलक होतोय. 8 गुणांची आघाडी राहते आणि साई रत्न संघाकडे. बोनससाठी केलेला प्रयत्न शैलेश वणगे पासून सावध राहावं लागेल. 5 नंबर केलेला खेळाडू. बोनस पॉईंट मिळतोय, 1 पॉईंट घेतला जातोय. 7 गुणांची आघाडी असेल साई रत्न संघाकडे. अभिजित वेलणकर सलागच्या चढाई करताना बोनससाठी केलेला प्रयत्न होता, यशस्वी ठरतोय. बोनस पॉईंट मिळतोय. टाइम आउट घेतला जातोय. महेश गुरव यांच्याकडून टाइम आउट घेतला जातोय. रणनीती आखली जाईल, मार्गदर्शन केलं जात आहे. क्रीडांगणामध्ये शांतता पसरेल आपण पाहतो. कारण दोन्ही प्रशिक्षक आपल्या संघाला मार्गदर्शन करायला पाहतो. दोन्ही प्रशिक्षक बिझी दिसत आहेत. ऑफिशियल टाइम आउट ओव्हर झालेले आहेत साई रत्न संघाचे. टाइम आउट संपलेले आहेत. साई रत्न संघाने याची नोंद घ्यायची. 2-1 अशी फैल लावली होती. शुभम दवंडे येतोय उजव्या बाजूच्या कॉर्नर कडून त्याला सावध बोनससाठी केलेला प्रयत्न आहे. जबरदस्त यशस्वी प्रयत्न करतोय. बोनस पॉईंट 2 पॉईंट मिळतील. शुभमची चांगली रेड म्हणता येईल. साई नवलाई पवळे संघाकडून 7 गुणांचा फरक राहतोय. 24-30 असा गुण फरक पाहतोय. आणि शैलेश वणगे सलग कशी आज चढाया करताना 5 नंबरचे सिद्धांत केलेला खेळाडू आहे. एक चांगला रक्षक आहे, कोपरा रक्षक आहे. यावेळी रेड करतोय. 7 विरुद्ध कशी लढत पाहतोय. 2-1 अशी फैल लावली जाते साई नवलाई पवळे संघाकडून. डिफेन्सिव्ह असा पवित्र कारण एक चांगली बढत आहे. 6 गुणांची आपल्या संघाला आपली चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय. शुभम दवंडेच्या यापूर्वी रेड मध्ये 1 बोनस पॉईंट सहज 1 मोहरा बाद केला होता. अजूनही बोनसची संधी उपलब्ध असेल. उजव्या कॉर्नर शैलेश वणगे पासून त्याला सावध राहावं लागणार आहे आणि पॉईंट आपल्या संघासाठी मिळवावे लागणार आहे. सामना संपण्यासाठी शेवटची जबरदस्त अँगल लोड आणि ती सांगितलं होतं शैलेश वणगे पासून सावध राहावं लागणार आहे. शुभम दवंडेच्या स्वरूपात खूप मोठा धक्का मिळतो साई नवलाई पवळे संघाला. एक चांगला रायडर क्रीडांगणाच्या बाहेर 24-31 गुणफलक आहे. साई गणे राहते तर साई भूषण या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. यानंतर होणारा सामना साई प्रीमियर लीग 2017 दुसऱ्या दिवशीचा होणारा तिसरा सामना साई गणेश विरुद्ध साई भूषण. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. 11 वाजता आता घ्यावी लागणार आहे साई नवलाई पवळे संघाला. जिंकणं गरजेचं आहे या क्रीडांगणावरती. या मॅच मध्ये पहिला सामना आपण उपयोगी ठरला होता. जबरदस्त प्रयत्न यशस्वी ठरते. 1 मोरा बाद करतोय. 1 पॉईंट मिळतो साई नवलाई पवळे संघाच्या खात्यामध्ये. रेड आहे, तिसरी रेड आहे आणि 7 नंबर सिद्धांत केलेला प्रतीक वाडकर येतोय. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटं पंच रवींद्र पवार जाहीर करतायत. सामन्याची रंगत वाढते कारण 6 गुणांची आघाडी राहते. जबरदस्त रायडर बाद करतोय. कॉर्नरच्या खेळाडूकडून बहादर कामगिरी. किशोर साळवी कडून चमकदार कामगिरी केली जाते. वाडकर बाद करतोय. 1 पॉईंट मिळेल यावेळी साई नवलाई पवळे संघाला. 26-31 म्हणजे 5 दोन्ही संघाचे थोडेसे व्यस्त दिसत आहेत. साई नवलाई पवळे संघाचे संघमालक आहेत किड फायनान्स, तर साई रत्नचे संघमालक श्री राजू मयेकर यावेळी क्रीडांगणामध्ये उपस्थित आहेत. दोन्ही संघाचे संघमालक थोडेसे बिझी दिसत आहेत, थोडेसे डिस्टर्ब दिसत आहेत कारण सामना अतिशय दिसत आहे. अजूनही 5 गुणांचा फरक आहे आणि प्रत्येक रेड महत्व
महत्वपूर्ण असणार खास करून साई नवलाई पावणे संघाला आक्रमकता आणावी लागणार आहे कारण जिंकायचं ते साई नवलाई पावणे संघाला कारण तेवढंच महत्वाचं साई रत्नालाही आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये एक विजय असल्यामुळे महेश हरचिरकर राजेश गावकर यांची भेट घ्यायची महेश हरचिरकर लगेचच आपण राजेश गावकर यांची भेट घ्यायची महेश हरचिरकर साई मंदिराजवळ आपण लगेचच भेट घ्या पूर्ण अवधी वापरला जातोय सामना संबंधित शेवटची 3 मिनिटं जाहीर केली जात आहेत आणि 5 नंबर देखील दान केलेला खेळाडू आहे साई नवलाई पावणाई संघाचा शुभम महाराज यावेळी पुरेपूर प्रयत्न करतोय रनिंग फ्लाईट जिंकणे बाद करण्याचा प्रयत्न होता शैलेश वणकेपासून त्याला सावध राहणं लागणार कारण अष्टपैलू कामगिरी करतोय जबरदस्त टॅकल आपण पाहतोय शैलेश वणके करून एक हाती टॅकल आपण पाहतोय 5 वर क्रीडांगणात कोणत्याही प्रकारचा पॉईंट लगेच आपली सगळ्यात पुढे करून क्रीडांगणामध्ये परत जातोय अजून 5 गुणांचा फरक कायम राहतोय जसा अवधी निघून जाईल तसं आक्रमकता आणणं गरजेचं असणार आहे कारण प्रत्येक रेड महत्वपूर्ण असणार आहे कारण 5 गुणांची अजूनही आघाडी साई रत्न संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय दरम्यान डिफेन्सिव्ह पॉईंट पूर्ण अवधी वापरला जातोय टाइम पास केला जातोय रिलॅक्स केलं जातं आपल्या खेळाडूंना आणि किशोर पुरेपूर अंमलात आणला जातोय डिफेन्सिव्ह पॉईंट घेतात थर्ड आहे शुभम दवंडे येतोय थर्ड स्पेशलिस्ट जय हिंद जामा संघाकडून थर्ड स्पेशलिस्ट म्हणून परिचित असलेला हा खेळाडू यावेळी मात्र साई नवलाई पावणे संघाकडून करतोय जबरदस्त कामगिरी पुन्हा एकदा किशोर वाणकेकडून रायडर बाद पॉईंट मिळेल साई रत्न संघाला जबरदस्त कामगिरी बहारदार कामगिरी कॉर्नर कडून थर्ड आहे आणि थर्ड साठी अभिजित वेगांकर 6 मुले क्रीडांगणात असताना बोनसची संधी उपलब्ध असेल यावेळी मात्र किशोर साळवी उजव्या बाजूचा कॉर्नर आणि यावेळी जबरदस्त काय होईल वाटकर कडून चेतन पाटील कडून जबरदस्त काय होईल पॉईंट मिळतोय साई नवलाई संघाला 5 गुणांची अजूनही आघाडी राहते साई रत्न संघाकडे 5 नंबर जर्सी धारण केलेला खेळाडू आहे शुभम सलग असा प्रयत्न करतोय दोन्ही बाजूला क्षेत्ररक्षण हालता ठेवतोय उजव्या बाजूच्या कॉर्नरला लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय खेळीकडून शैलेशला काय केलं जातं कोणत्याही प्रकारचं पॉईंट घेत आम्ही सगळे पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परत जातोय शैलेश मात्र आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय सलग अशा सणाया करतोय सामन्यासाठी शेवटचं एक लास्ट अंतिम मिनिट जाहीर केलं जातोय 60 सेकंदांचा खेळ इथे शिल्लक राहतोय आणि या 60 सेकंदांमध्ये जो काही करायचं आहे ते साई नवलाई पावणे संघाला करायचं आहे या क्रीडांगणावरती या टुर्नामेंटमध्ये पहिला विजय हासिल करण्यासाठी शेवटचे 1 मिनिट खूप महत्वपूर्ण असणार आहे शेवटची प्रत्येक रेड महत्वपूर्ण असणार आहे आणि दरम्यान टाइम आउट घेतला जातोय तो साई नवलाई पावणे संघाकडून अंतिम 1 मिनिट असताना शेवटच्या काही सेकंदांचा खेळ शिल्लक असताना टाइम आउट घेतला